तदनंतर जे व्यासपीठ, समालोचन कक्ष, तदनंतर आमचे डीजे बॅन. सुरुवात होईल आजच्या रजनीला. कालचा दिवस 8:19 पहिला चेंडू जो मार्गस्थ झाला होता आणि आजच्या दिवसाची सुरुवात 7:52 होते. लेट्स प्लेचा इशारा. दोन्ही संघांचे 12th मॅन. चला विनंती असेल आपण पाठवून द्यायचे. आई जीवदानी एंटरप्राइजेस संघाचे 12th मॅन या ठिकाणी आलेले आहेत. चला खुशी भक्ती चॅलेंजर 12th मॅन आपण प्लीज पाठवून द्या. अन्यथा ABC या नावाने मात्र नावं घेतली जातील हे सुद्धा लक्षात असू द्या. दोन सलामीवीर बॅटर जे मैदानाच्या दिशेने इथून रवाना झालेत. वैभव आणि तदनंतर यश अशी सलामीची जोडी. तर पहिलं षटक हाताळण्याकरिता प्रशांत गोवारी या गोलंदाजाला आपण पाहताय. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक P1 इथून सुरू होत आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आकाश तांडेलन आपण पाहताय. तदनंतर एक क्षेत्ररक्षक वायडिश कावकून सीमारेषा लगत. पॉइंटचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये. सुरुवात होते आजच्या दिवसाला. आजच्या रजनीतील हा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर विकेट जाण्याची दाट शक्यता. यस इट इज. वैभवला जरूर प्रमोशन मिळालं होतं परंतु लवकरात लवकर डिमोशन मध्ये परावर्तित होत आहे. खराब शॉट सिलेक्शन. फर्स्ट विकेट डाऊन इयर गॉन. मोठा प्रार जरूर करायचा होता आणि जिथून अगदी आपण पाहत आहे की फटका फसला आणि शॉर्ट मिड विकेटला हा झेल टिपला गेला. एक चांगला निर्णय. पहा आज गेम प्लॅन मध्ये काहीतरी वेगळं पण जे विशेष करून पाहायला मिळतंय टीम आई जीवदानी एंटरप्राइजेस या संघाकडनं. आज प्रशांतला थोडंसं लीड केलंय आणि पुढे परिपूर्ण या पावरप्लेच्या षटकाकडे आणलं गेलंय. नव्याने बॅटर मदन दलवी MDL आपण पाहत आहे. न्यू बॅटर इन. सुरुवात ही थोडीशी कमी झाली आणि इथून ही सुरुवात तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायची आहे. आणि महत्वाचा धक्का जो आयकॉन खेळाडू या संघाचा तो मात्र स्वस्तामध्ये बाद झालाय. काल देखील त्या गोष्टीची उल्लेखना झाली होती की तुम्हाला तुमची सुरुवात ही योग्य करून द्यावी लागेल. आगास थोडासा कुठेतरी परिपूर्ण खराब होत असताना चांगली गोलंदाजी प्रशांत याला आपण पाहत आहे. हार्डलेन गुडलेन स्पॉट या सर्व काही गोष्टी एका फास्ट ट्रॅक गोलंदाजाकरिता तितक्याच महत्वाच्या आहेत. आणि योग्य त्या पद्धतीची लेन. जास्तही पुढे नाही जास्तही मागे नाही. अतिरिक्त उसळी. तदनंतर हलकासा आतमध्ये चेंडू वळाला. टप्पा पडल्यानंतर आणि सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे. आज नयन तांडेल आहेत आमच्या समवेत. नुकताच राजावलीमध्ये देखील चांगलं वर्क त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं आणि सातत्याने बिझी असणारं हे नेटवर्क DBN लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहत आहे. प्रवीणजी म्हात्रे असतील, धनंजयजी भांगेला यांचं हे चॅनल. पुन्हा एकदा तीच लेन. पहा हा टप्पा किती महत्वाचा आहे. एका फलंदाजाला लयबद्ध होण्याकरिता चांगल्या स्ट्रोक प्लेची आणि चांगल्या इनिंगची गरज आहे. तर गोलंदाजाला लयबद्ध होण्याकरिता आपण सातत्याने म्हणतो ना ती लाईन आणि ती लेन. आणि त्या लेंथवर जर चांगल्या पद्धतीने वर्क होतंय गोलंदाजाच्या माध्यमातून तो रिदम देखील मिळतोय. आणि त्या रिदमने आतापर्यंत ही गोलंदाजी होत असताना प्रशांत गोवारीच्या माध्यमानं अतिशय सुरेख. या स्पर्धेमध्ये आपण राकेश गोवारीला पाडलाय. मिस्टर विजिपल म्हणून त्याला संबोधलं गेलं. विथ द बॉलने 2 वेळेस बेस्ट बॉलरचा किताब आणि त्याचेच बंधू प्रशांत याला आपण पाहताय. बॉडी लाईनला हा चेंडू कुठेतरी आपण आधी पाहू शकाल की परिपूर्ण रीड करू शकले नाहीत. हलकासा अगदी म्हणू शकाल की हेड शॉट. थोडासा फेसला हा चेंडू लागत असताना विचारसरणी थोडीशी अगदी बदलावी लागेल. इथून पहिली धाव ही तितकीच महत्वाची आहे फलंदाजाकरिता. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपण पाहता की ज्याने 100 शतकं झळकावली. द ग्रेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना देखील 33 वेळा डकवर बाद व्हावं लागलं. म्हणून प्रत्येक फलंदाजाकरिता पहिली धाव ही तितकीच महत्वाची आहे. मैदानाच्या सभोवताली अगदी आमचा लाडका प्रेक्षक राजा हळूहळू त्यांची देखील उपस्थिती होत असताना त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आमचे वैतरणाकर वाघोबा ग्रुप कसराळीच्या मैदानावर. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. सर्वांचा उपयोग जरूर करायचा होता. तितकंसं टायमिंग जोडू शकलं नाही. धाव घेण्याचा मानस मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. एक सिंगल धाव स्कोर कार्डवर मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 2 रन्स ऑन अ कार्ड. गुरु आहेत आमच्या समवेत आमचे साथी स्कोरर. चांगली गोलंदाजी. कीप अँड कंपोज. अगदी बॉडी लँग्वेज जी विशेष करून पाहायला मिळते प्रशांत गोवारीच्या माध्यमानं. आणि आतापर्यंतची चांगली सुरुवात. इथून धैर्य वाढेल आई जीवदानी एंटरप्राइजेस या संघाचं देखील. अगुडप्याची लेन. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा मानस बीट होत असताना सरळ चेंडू यस त्यांच्या मागे.
पहिल्या षटकाचा खेळ इथून झालाय समाप्त आणि पॉवरफुल गोलंदाजी प्रशांत गोवारीच्या माध्यमानं परिपूर्ण म्हणू शकाल. ढूंढो ढूंढो रे साजना. पहिलं षटक झालंय समाप्त. दोन्ही अंकांवर एक गडी बाद. पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. पैठण ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे कडक. 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 एकाने दिलेली हाक, दुसऱ्याने दिलेली साथ आणि सर्वांनीच मिळून दिलेला प्रतिसाद. अर्थातच वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग. दोन्ही अंकांवर धावफलक. जादुरी किदयास दुसरी रजनी या स्पर्धेची भाविकेला पण पाहत आहे. हे दुसरं षटक हाताळण्याकरिता इथून गोलंदाजी मार्गवर. पहिलं पॉवरप्लेचं षटक परिपूर्ण खामोशीवर राहिलं. मोठा प्रहार आता पिक केलं या चेंडूला. वाजंत्री सूरलय आणि ताल. एका धरला फलंदाजाने धाडलं चेंडूला बाउंड्री लाईन सीमारेषा पार. लॉंगॉनला क्लिअर करेल. गुड शॉट. 6. शिवरायांच्या नावाने थँक्यू. फ्रंट फुटवरच अगदी पिक केलं या चेंडूला आणि खाली ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. आता चांगलं टायमिंग आहे. ताकदीला जर टायमिंगचं जोड तुम्ही द्याल ना तर ते अँटीडोट बनेल आणि तेच यावेळेस पाहायला मिळालं. लॉंगनला क्लिअर करत असताना आजच्या रजनीतील हा पहिला षटकार. 8 अंकांवर धावगती अधोरेखित आहे. स्विच इट जरूर खेळायचं होतं. सरळ बॅटने धावा येतात तर बॅट अक्रॉस करायची गरज आहे का? हे बदलतं युग, बदलतं काल आणि बदलतं क्रिकेट जे विशेष करून इथून पाहायला मिळतंय. स्विचेटचा फटका जरूर खेळायचा होता. 8 अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय आणि सुरुवातची प्रामुख्याने चांगली झाली. मोठा स्ट्रोक जरूर खेळायचा होता परंतु तितकंसं टायमिंग चढू शकलं नाही. यात ज्या चुक्या आहेत ना त्या थोड्याशा तुम्हाला सुधाराव्या लागतील. क्रिकेटमध्ये मॅच्युरिटी आणणं हे तितकंच गरजेचं आहे. एक षटकार आल्यानंतर तुम्हाला थोडंसं षटक मोठं करायचं असेल तर सिंगल आणि डबलला प्राधान्य देणं हे तितकंच महत्वाचं आणि गरजेचं आहे. त्यामागचं कारण आहे कारण की पहिल्या षटकागणिक धावा बनल्याच नाही म्हणून या षटकागणिक धावा बनण्याचा अधिकाधिक मानस आहे यश पाटीलचा देखील. बीट होत असताना 8 अंकांवर धावफलक. जागा बनवली या स्ट्रोक करिता. पाड लाईन. ऑलवेज अ बॅड लाईन आणि पनिशमेंट रूपाने खारिज केलं जाईल. बॅकवर्ड ऑफ स्कोअर लेगचं क्षेत्र एका टप्प्याकडे चढू सीमारेषा पार. मिळतील यशच्या बॅट मधनं चौकार 4. थँक्यू. पूजे शर्मा ते लवकरात लवकर आले आणि कुठेतरी अँगलने चेंडू थोडासा अगदी आतमध्ये जरूर वळत होता आणि परिपूर्ण पिक केलं या चेंडूला आणि स्कोअरलेगचं क्षेत्र पूर्णपणे खाली होतं. खाली क्षेत्रामध्ये खेळल्याचं मिळालं बेनिफिट. एका टप्प्याअखेर चेंडू बाउंड्री लाईन सीमारेषा पार निघून गेला. या 4च्या मदतीने या 4च्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 12 या अंकांवर. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. कुशीभक्ती चॅलेंजर आणि आई जीवदानी इंटरप्राइजेस या 2 संघादरम्यान ही लढत. मोठा फार जरूर करायचा होता परंतु स्लाइस झाला हा चेंडू आणि पॉइंटच्या क्षेत्रामध्ये हळूवारपणे थोडीशी मिस्टेक जरूर घटित झाली परंतु एकच धाब्यावर समाधामध्ये असलेल्या चेंडूला थारा नाही. मिड विकेट सीमारेषा पार. मिळतील धावा मदनच्या बॅट मधनं. या 6 षटकार. थँक्यू. या जगामध्ये हिम्मत त्यालाच आहे किंमत आणि तीच हिम्मत त्यावेळेस मदनने दाखवली. काय अप्रतिम पद्धतीचं कनेक्शन जुळलं आणि सरळ चेंडूला फेकून दिलं मिड विकेट सीमारेषा पार. या 6 धावा येत आहेत आणि मच निडेड हे षटक. 17 धावेंचं राहिलं भाविकचं हे षटक आणि भाविक या अगदी संघाचा आयकॉन खेळाडू आणि त्यावर चढवलेले हे प्रतिहल्ले थोडासा विचार विनिमय करण्याकरिता भाग पाडेल आई जीवदानी इंटरप्राइजेस या संघाला. 19 या अंकांवर धावगती आहे. पॉवरप्लेचं पहिलं षटक जे परिपूर्ण नावे झालं होतं. खुशीभक्ती चॅलेंजर थोडासा खामोश जरूर होता परंतु तदनंतर अगदी आपण म्हणू शकाल की आता खऱ्या अर्थाने डगआउट मध्ये थोडीशी स्माईल असेल कारण की दुसरं पॉवरप्लेचं षटक हे 17 धावेंचं राहिलं. 19 या अंकांवर धावगती. यश पाटील 12 धावेंवर खेळतोय. चला चेंडू हवाय त्याची पूर्तता करा. मदन दलवी एकीने 5 चेंडूगणिक 7 धावेंवर. या खेळाडूकडे ती अबिलिटी आहे. मला अजूनही आठवते याच मैदानावर अगदी दुसरं सीझन
ज्याने सिक्सर किंग म्हणून संबोधला गेला होता आणि त्याच मदन दलवीला तब्बली 17 षटकार ज्याच्या बॅटमधून निघाले होते आणि तोच मदन दलवी नॉन स्ट्राईक एंडला. नेहमीच कनेरी या परिसरातून तो बिलॉंग करतो. अप्रतिम पद्धतीने बॅटिंग करण्याचा त्याच्याकडे तो दांडगा अनुभव. तर एकेडने यश पाटील त्याला देखील आपण पाहताय. 19 धावा या स्कोर कार्डवर ज्या अधोरेखित आहेत. एक गडी बाद जे आतापर्यंत स्थिती तुम्हाला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच कृतिका एंटरप्राइजेस आणि रॉयल स्ट्रायकर्स 799 या दोन्ही संघांनी देखील रेडी राहायचं आहे. खुशीभक्ती चॅलेंजर अर्थातच योगेशजी पाटील आणि प्रकाशजी किरकिरा साहेब यांचा हा संघ जो विशेष करून तुम्हाला पाहायला मिळतोय. याच मैदानावर प्रकाशजी किरकिरा आणि त्यांच्या संपूर्ण संघाच्या वतीने मकरध्वज चषक तो देखील आपण पाहिला. रजनी स्पर्धा आणि ती देखील 51,000ची स्पर्धा जी याच मैदानावर होत असताना पाहायला मिळाली. मोठा प्रहार जरूर करायचा. इनसाइड आउट खेळला गेलाय परंतु भाविक जजमेंट करेल आणि त्याचं जजमेंट अचूकतेने आहे. हा फटका फसला यशाचा. इनसाइड आउट खेळायचं होतं परंतु शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये पकडले गेले. विकेट मिळाली. दुसरा धक्का यशच्या रूपाने गॉन. गिरीशी खरी किरीटा परी गिरीशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा गवला तारा तिमीर हरा करता शिवाजी राजा सह्याद्रीच्या रांगावरती सदा मुघलांच्या नजरा. बोटे छाटली तयांची त्या शिवबांना मानाचा मुजरा. 19 या अंकांवर धावगती. 2 गडी बाद. सरबाटचा उपयोग जरूर केला गेला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहे आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर अधोरेखित होईल आणि या सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 20 या अंकांवर. सुरुवात खामोशीभरी जरूर झाली होती परंतु ती वादळापूर्वीची होती. परंतु या षटकाची सुरुवात विकेटने झाली. दिलीप मेहरल आपण पाहत आहे. कालचा दिवस दिलीप करिता तितका खास राहिला नसेल परंतु आजच्या दिवसागणिक आजच्या रजनीगणिक दिवस खासम खास बनवण्याचा प्रयत्न आहे. खाली राहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा अगदी राऊंड द विकेटने जो अँगल क्रिएट झाला आणि कुठेतरी अक्रॉस द बॅटने खेळण्याचा मानस. टप्पा थोडासा खाली राहत असताना सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता. 20 या अंकांवर धावगती आहे. प्रथमतः बॅटिंग करतो इथून खुशी भक्ती चॅलेंजर हा संघ. 2.3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. दिलीप मेहर डोलीव गावातनं अगदी बिलॉंग करतात त्याच खेळाडूला आपण पाहत आहे. क्रॉस द बॅटने खेळण्याचा मानस पुन्हा एकदा जो येथून पाहायला मिळाला. सरळ बीड होत असताना यसी रक्षक यांच्या हातखंडामध्ये. फलंदाजाने असं नाही की जवळजवळ 1 ते 2 चेंडू खेळलेत परंतु जास्तीत जास्त डॉट बॉलचं प्रमाण आहे. मदन दलवी आतापर्यंत 7 धाब्यांवर खेळतो आणि 7 चेंडू त्याने फेस केलेत. म्हणजे स्ट्राईक रेट जवळजवळ 100च्या घरामध्ये. आता चांगलं कनेक्शन आहे. अतिशय सुरेख पद्धतीने बॉटम हँडचा उपयोग केला आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये धाडलं गेलं चेंडूला. पिकअप स्ट्रोक गुड शॉट 6. या 6 धावा येत आहेत आणि या 6च्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 26. 26 धावा. थोडंसं खेळाडूंनी सहकार्य करायचंय. चेंडू जर जातोय मैदानाच्या बाहेर तर कृपया आपण आणून द्यायचंय ही नम्रतेची विनंती. 26 धावा या स्कोर कार्डवर ज्या अधोरेखित आहेत. चांगला स्ट्रोक पहा. 2 चेंडू डॉट बॉल गेल्यानंतर कुठेतरी हलकासा अंगावर जाण्याचा प्रयत्न झाला आणि कुठेतरी पॅड लाईनवर स्ट्रॉंग आहे कारण की ऑन साईड म्हणजेच लॉंगर आणि मिड विकेट हा एरिया पसंत करतात मदन दलवी आणि त्या पद्धतीने यावेळेस हा खेळ जो विशेष करून पाहायला मिळाला. 26 या अंकांवर धाव फलक आहे. 2.5 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 26 रन्स ऑन अ कार्ड. सुरुवात जी प्रामुख्याने चांगली होणं गरजेची गोष्ट होती परंतु वैभवकडनं फार अपेक्षा होत्या. त्या अपेक्षावर परिपूर्ण पाणी फिरवलं गेलं जरूर परंतु यशने चांगली बॅटिंग केली. यश पास झाल्यानंतर मदन दलवी आता ती धुरा सांभाळतायत. एकेंडे हार्दिक याला देखील आपण पाहता 1 धाब्यांवर तो देखील खेळी करतोय. दिलीप मेहर
7 धावा खर्च केल्यात 5 चेंडू गडी. तितकंसं षटक अगदी खर्चिक नाहीये, परंतु शेवट चांगला करावा लागेल. कंट्रोल ते आता सुटत असताना कंट्रोल तुमच्या वैयक्तिक आयुष्यात फार महत्वाचा आहे. कंट्रोल तुमच्या जीवनावर, कंट्रोल तुमच्या वैयक्तिक शब्दांवर आणि कंट्रोल तुमच्या खेळावर, ते देखील महत्वाचं आहे. या मिळतील महत्वाच्या 6 धावा आणि अगदी त्यामध्ये भर होईल. इट्स अ बीमर बॉल, षटकार. पैशाच्या बाजारी लोकांच्या नजरा प्रतिंब तुझ्यावरी चला ग पारू सध्याच येऊ नखरा चल जाऊ बाजारी पैशाच्या बाजारी लोकांच्या नजरा प्रतिंब तुझ्यावरी चला ग पारू सध्याच येऊ नखरा. जेव्हा जेव्हा कंट्रोल सुटलंय ना, त्या सुटलेल्या कंट्रोलवर फलंदाज तुटून पडलेत आणि मेजवानी होती आणि ती दोन्ही हाताने स्वीकारली. विकेटवर वेळ जर व्यतीत कराल तर धावा बनतायत आणि हे पुन्हा एकदा सिद्ध होत असताना अगोदर डॉट बॉल जरूर खेळले, परंतु आता जे स्ट्रोक लागतात त्याने कॉन्फिडन्स वाढत असताना मदन दलवी आणि षटकारांचीच बोलीभाषा जी आतापर्यंत मदन दलवीच्या बॅटमधनं ब्रेडचा चेंडू असेल. मी म्हटलं होतं शेवट गोड करावं लागेल, शेवट थोडासा तिखट झालाय. ब्रेडचा चेंडू जोर होता, धाव घेण्याचा मानस आहे. रिक्स घेतली जाईल का? डेफिनेटली रिक्स घेतली होती. मदन दलवीने होप्स परिपूर्ण हारल्या होत्या, परंतु हो, हे काय घटित झालं? धाव घेण्याची आवश्यकता होती का? हा प्रश्नचिन्ह. आणि जोपर्यंत सिंहगडाला जाग आली फार उशीर झाला. पश्चातापाशिवाय आता दुसरा पर्याय नाही. हार्दिककडे निराश हतबल मनाने तंबूच्या दिशेने रवाना. गॉन. थँक्यू. एक एंडने अगदी ती संधी थोडीशी गमावली होती. होप्स हारल्या होत्या मदनने. डेफिनेटली अगदी नशिबाची साथ मिळाली, परंतु दुसऱ्यांदा नाही. याला आपण म्हणू शकाल देवाने एक दरवाजा बंद केला, दुसरा केला खुला. हार्दिक धावत पळत सुटले. कुठलाही पद्धतीचं कॉलिंग नव्हतं आणि परिपूर्ण मी तर म्हणेन की स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं काम नव्हे, तर स्वतःच पाय कुऱ्हाडीवर मारलाय आणि हेच यावेळेस पाहायला मिळालं. आणि पहा चेहऱ्यावरचे जे हावभाव आहेत ते पाहण्यासारखे आहेत. फ्रस्ट्रेशन जे परिपूर्ण पाहायला मिळालं, कारण की हे षटक चांगल्या पद्धतीने चाललं होतं. कधी कधी असं होतं की सर्व काही सुरळीत चालत असताना मध्यंतरी असंच काही घटित होतंय जे तुमच्या संघाच्या अगेन्स्ट जात असताना, आणि तेच पाहायला मिळालं. 3 षटकांचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 34 अंकांवर धावगती, 3 धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत. मदन दलवी 10 चेंडूगडी 20 धाब्यांवर खेळतोय. त्याचं उभं राहणं ते देखील तितकंच महत्वाचं आहे. आकाश तांडेलला आपण पाहताय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, तो देखील सुसज्जित आहे. कालचा दिवस तितका छान पद्धतीने गेला नाही, परंतु आज प्रत्येकाला ती संधी आहे. ज्या संघ मालकांनी परिपूर्ण तुमच्यावर विश्वास दर्शवलाय त्या संघ मालकावर देखील अगदी त्या पद्धतीने तुम्हाला भरोसा द्यावा लागेल की मी आहे तोपर्यंत सर्व काही गोष्टी सुरळीत चालतील. पण तुम्हाला तुमचा वैयक्तिक परफॉर्मन्स हा चांगल्या पद्धतीने करून दाखवावा लागेल. ती म्हण आहे ना हिंदीमध्ये, जंगल में मोर नाचा किसने देखा, आणि मराठीमध्ये म्हणायचं झालं तर चंदनाला आपण जोपर्यंत घासत नाही त्याचा सुगंध सार्वत्रिकडे दरवळत नसतो. तसंच एखाद्या खेळाडूचा आहे परफॉर्मन्स जोपर्यंत तुम्ही दाखवत नाही तुमच्या खेळाचा आणि तुमच्या नावाचा विचार हा केला जाणार नाही. म्हणून तुम्हाला इथून चांगल्या पद्धतीने चमकायचं असेल तर काहीतरी चमक आणि काहीतरी धमक ही खेळाच्या माध्यमानं करून दाखवावी लागेल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर आहे, परंतु शॉर्ट कव्हरच्या दिशेने चेंडूला फील्ड केलं जाईल. फक्त आणि फक्त एक सिंगल धावीत दिलीप मेहरेल आपण पाहताय त्या दिशेने स्थित आहेत. फक्त आणि फक्त एक सिंगलच्या सहाय्याने स्ट्राईक रोटेट केली जाईल. 35 या अंकांवर धावगती, 3 धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत. हे 4थं षटक जे मार्गस्थ आहे. भाविक पहिलं षटक खर्चिक जरूर ठेवला. पुन्हा एकदा संघाने विश्वास दर्शवलाय जरूर. अतिरिक्त बाउन्स आणि बाउन्सने बीट होत असताना सरळ चेंडू निघून जाईल. यस्त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता सिद्धेशाला आपण पाहताय. 1 फॉर द ओव्हर असा इशारा देखील दिलाय पंचांच्या माध्यमानं. याच मैदानावर सिद्धेशच्या नावावर एक हाफ सेंचुरी देखील आहे. मागील रजनीमध्ये मकरंद चषकामध्ये ज्या पद्धतीने खेळ केला होता सिद्धेशने आणि वैयक्तिक त्याने आपली हाफ सेंचुरी देखील कंप्लीट केली होती. कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू सरळ यस्त्यांच्या मागे. पंच गणेश दावडे वळतायत. इट्स अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव जी स्कोर कार्डवर मिळणार आहे. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगती जी जाऊन पोहोचेल 36 या अंकांवर. हे धाव फलक जे अधोरेखित आहे. काय प्रशांतला दुसरं षटक देऊ शकले असते का, हा देखील एक प्रश्नचिन्ह निर्माण झाला आता या इनिंगमध्ये. परंतु भाविक या संघाचा मी म्हटलं की आयकॉन खेळाडू जरूर आहे. वाईटचा इशारा आलाय पंचांकडनं. पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या स्वरूपाने धाव. म्हणून कधी कधी
तुमचा जो निर्णय आहे ना, ती क्षमता फार महत्वाची असेल, की अचूक वेळेमध्ये तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागतो. प्रशांतने डेफिनेटली टिच्चून मारे केले होते, कारण की महत्वाच्या फलंदाजांना बाद केलं होतं. वैभवला अगदी बाद केल्यानंतर फक्त आणि फक्त ते 2 धावेंचं षटक राहिलं आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमीच म्हणतो ना, तुमचे डिसिजन जर चुकले, तर वेळ बदलायला वेळ लागत नाही. मोमेंटम लगेच शिफ्ट होतं. पुन्हा एकदा हा डब्बा चांगल्या पद्धतीने थोडासा आतमध्ये वळाला. अगोदर थोडंसं फिंगर रोल केले गेले होते. यावेळेस ही लेंथ पहा थोडीशी पुढे ठेवण्याचा प्रयत्न आतमध्ये वळाली आणि सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळते. हा डॉट बॉल अक्रॉस द बॅटने जरूर खेळायचा होता. क्वचितच अंतर शिल्लक राहिलं असावं चेंडू आणि यस्त्यांमध्ये. मोठा फटका खेळायचा अक्रॉस द बॅटने टॉप एज आणि इथून दिलीप मेहर चुकी करणार नाही. पकडले जातील मिड ऑफ क्षेत्रामध्ये सॉफ्ट डिसमिसल. सिद्धेशचा खेळ झालाय समाप्त. विकेट मिळाली. धक्का क्रमांक 4 गडी बाद. सकाळची पारून नेसली ग, नेसली कोणावा सारा. सकाळची पारून नेसली ग, नेसली कोणावा सारा. सावकाश गोकुळाला ग पारून घरी आली गेला. सावकाश गोकुळाला ग पारून घरी आली गेला. आयुष्यात कर्तृत्वाला योग्य त्या नियोजनाची आणि क्रिकेटमध्ये अचूक सरावाची साथ असेल ना, तर अशक्य गोष्टी शक्य होताना आपण कित्येक वेळा पाहिल्यात. म्हणून तुम्हाला इथून सराव तितकाच गरजेचा आहे. आज वैतरणा भागातील खेळाडू म्हणायचं झालं तर आपलं कामकाज, आपला व्यवसाय सांभाळून मात्र क्रिकेट नेहमीच ते हाताळत असतात आणि प्रत्येक जण आपल्या परीने मात्र प्रयत्न करीत असतो. जेव्हा जेव्हा मैदानावर उतरतात आपल्या परीने चांगला परफॉर्मन्स होईल की नाही या सर्व काही गोष्टी करिता तो नेहमीच प्रयत्न करत असतो. 37 या अंकांवर धावफलक. एबीएल आपण पाहताय नव्याने बॅटर अक्रॉस द बॅटने खेळला गेलाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडूला फील्ड केलं जाईल आणि एक सिंगल धावीच्या सहाय्याने ऑन दी मार्क होईल अशोक भोईर देखील. एक सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 38 या अंकांवर. या षटकातील 5 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. चांगल्या गतीने धावा आल्या होत्या मध्यंतरी. जेव्हा मदन दलवी 2 षटकार एकाच षटकागणिक आले होते आणि तिथून कुठेतरी विकेट गेल्यानंतर डॉट बॉलचं प्रमाण थोडंसं वाढलं. धावसंख्या पुन्हा एकदा थोडीशी थांबवले जरूर. प्रयत्न करतायत तिथून खुशी भक्ती चॅलेंजर संघ. 38 या अंकांवर धावफलक. सरबाटचा उपयोग केला जाईल परंतु क्षेत्ररक्षक आहेत. प्रशांत त्याला पण पाहताय लॉंगॉन मध्ये स्थित. चेंडूची हाताळणी केली जाईल. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 39. टीम खुशी भक्ती चॅलेंजर प्रथमतः फलंदाजी करत असताना पॉवर प्लेमध्ये थोडीशी खामोशी जरूर होती. तदनंतर तिसऱ्या षटकागणिक चांगल्या पद्धतीचा खेळ जो विशेष करून पाहायला मिळाला. परंतु हे 4थं षटक भावेने परिपूर्ण चांगल्या पद्धतीने हाताळले आणि फक्त 5 धावा आणि ज्यामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपाने 2 वाईट धावा आणि 1 विकेट मिळाली सिद्धेशची. सो इथून उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. पाणी गेले मैदानाच्या दिशेने आणि त्याबरोबर एक कान मंत्र सुद्धा गेलाय की कशा पद्धतीने खेळ होणार आहे या 2 षटकाकडे. पाहू शकाल की काय एक्झॅक्टली टार्गेट, कारण की 70च्या आसपास धावसंख्या सेफ संबोधली जाईल या मैदानावर. परंतु ती काफी असेल का हा देखील एक प्रश्नचिन्ह. घेऊया एक ब्रेक. पाणी गेलंय. जाऊया आपण डीजेकडे. बाळाची जान आई तुझं देऊला. या कोली बाळाची जान आई तुझं देऊला. आमची कोणी लोकांचा मान आई तुझे देऊया. आमची कोणी लोकांचा मान 39 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 4 धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत. 5वं षटक मार्गस्थ होईल आणि इथून गोलंदाजी मार्कवर. निशांत त्याला आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित केलं गेलं या 5व्या षटकाकरिता. अँगल क्रिएट केला. थोडंसं स्लॅश करायचं होतं जरूर या चेंडूला. सरळ चेंडू यष्टिरक्षकांच्या हातखंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. मग त्यांनी आतापर्यंत 3 षटकार जरूर खेळलेत परंतु डॉट बॉलचं प्रमाण अधिकाधिक आहे. ते लवकरात लवकर समाप्त करावं लागेल. पुन्हा एकदा हा फटका फसेल. मिसटायमिंग स्ट्रोक आहे. दोन्ही क्षेत्ररक्षक आमने सामने आले. कॉल देणं तितकंच महत्वाचं आहे आणि परिपूर्ण कॉल मिळू शकला नाही.
आणि दोन्ही खेळाडू आमने सामने आले होते, परंतु एकच कानमंत्र देईल, थोडंसं सांभाळून खेळा, दुर्घटना से देर भली. पण कॉल द्या की मी झेलकरिता जाणार आहे. यस नो वेट या 3 गोष्टींना महत्व तितकंच गरजेचं आहे. निलेश सोलंकी यांचं देखील शुभ आगमन मुख्य मंचावर, त्यांचं देखील करूया आपण स्वागत. सिंगलला डबलमध्ये परावर्तित केलं जाईल. या दोनच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 41 41 अंकांवर. 4.2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी जरूर झाली इथून निशांकडनं. विद्यमान किरणजी भगत गोवा ग्रुपचे मेंबर या ठिकाणी उपस्थित झालेत आणि किरणजी भगत साहेबांना विनंती करतो या पण मुख्य मंचावर आसनस्थ व्हायचं. आणि त्यांच्या समवेत महेशजी पाटील हे देखील उपस्थित झालेले आहेत आणि महेशजी पाटील साहेबांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. लेग बाईच्या रूपाने या 2 धावा येत आहेत आणि या दुहेरीच्या साह्याने धावगती 43 43 या अंकांवर. 4.3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. खोलवर लेन जरूर होती, सरळ चेंडू असते त्यांच्या मागे. इथून द फिंगर इज गॉन अप. विकेटचं झालेलं पतन. एन मुमेंटला असं वाटलं की कुठेतरी पंच सॅटिस्फाय नाही आहे. तदनंतर पाहिलं आणि निर्णय जो सुपूर्त केला गेला आणि हळूवारपणे फिंगर झाला अप. विकेट मिळाली मदनची निर्णायक क्षणामध्ये, कारण की हे क्षण जे होते ना ते फार महत्वाचे होते, कारण की इथून मोठे स्ट्रोक तुम्हाला खेळायचे होते, परंतु आपल्या संघाकरिता 24 धाब्यांचं योगदान देऊन मदन दलवीची विकेट गॉन. त्रेचाळीस अंकांवर धावफलक जादोरी घेत आहे. 4.4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी निषादने आतापर्यंत करून दाखवले. जो कर्णधाराने भरोसा दर्शवला ना त्या भरोसेवर परिपूर्ण ही गोलंदाजी होत असताना उर्वरित 2 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल या षटकातील निशांत बॅटर आदित्य याला आपण पाहत आहे. ऑन साईडला खेळलाय जरूर प्रशांत गोवारी. ओव्हर रन झाले आणि बाउन्सने बीट होत असताना क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला पेशन्स थोडेसे फार महत्वाचे आहेत आणि कुठेतरी धैर्य नव्हतं. धावत पळत सुटले, कुठल्याही पद्धतीचं जजमेंट न होता आणि चेंडूने केला ओव्हरटेक. बाउंड्री लाईन सीमारेषा पार. लॉंग ऑन मध्ये हात चौकार. चार धावा येत आहेत आणि या चौकाराच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 47 47 अंकांवर. इनसाइड आउट खेळलाय. परिपूर्ण हा फटका जास्तीत जास्त हवेमध्ये आकाश तांडेल. जजमेंट चुकीच्या पद्धतीने झालं. पुन्हा एकदा जीवनदान मिळाले जरूर आणि पुन्हा एकदा म्हणू शकाल की हात आया लेकिन मुंह ना लगा. आता हे काय घटित झालं पहा. झेल देखील सुटला. परिणाम स्वरूपाने दुहेरी नाही तर 3 धाबा ज्या स्कोर कार्डवर मिळणाऱ्या. प्रत्येक धाव क्रिकेटच्या पटलावर तितकीच महत्वाची आहे. एक एक धाव क्रिकेटमध्ये फार निर्णायक क्षणामध्ये गरजेची असते आणि हा फटका पहा फसला गेला होता जरूर, परंतु पुन्हा एकदा ते मिस जजमेंट झालं. चेंडूची हाताळणी तर अचूकतेने झाले होते, परंतु कलेक्शन ते अचूकतेने होऊ शकलं नाही. हातातनं चेंडू निसटला. कुठेतरी ती संधी पाहिली दोन्ही फलंदाजाने आणि त्या संधीचं सोनं देखील केलं. दुसऱ्या धावेला तिसऱ्या धावेमध्ये परावर्तित केलं जात आहे आणि आता सांघिक धावसंख्या टीम खुशी भक्ती चॅलेंजर संघ 50 धावा या स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. 5 षटकांचा खेळ जो इथून झालाय समाप्त. पन्नास धाबा या स्कोर कार्डवर जादोरीगीत आहे. 5 षटकांचा खेळ जो इथून समाप्त झालाय. शेवटचं अंतिम षटक जे इथून शिल्लक असेल. स्लॉग ओव्हरला आता इथून सुरुवात होईल. सुरुवात थोडीशी डाळमळीत झाली होती, मध्यंतरी अगदी पिकअप पकडला. चांगल्या पद्धतीची बॅटिंग यशच्या माध्यमानं मदनच्या माध्यमानं, परंतु दोघेही पास झाल्यानंतर आता चांगली बॅटिंग आदित्यकडनं जी पाहायला मिळते. एक जीवनदान जरूर मिळालंय, परंतु या स्लॉग ओव्हरमध्ये त्या जीवनदानाचा फायदा घ्यावा लागणार आहे. चांगली गोलंदाजी अचूकतेने ही लेन जी विशेष करून पाहायला मिळाली. रिदम फार महत्वाचा आहे आणि फॉलो थ्रू देखील आपण पाहू शकाल. चांगल्या पद्धतीने फिनिश देखील होतोय. शॉर्ट रनअप जरूर आहे, परंतु ॲक्युरसीने गोलंदाजी जी महत्वाची असते आणि ती गोलंदाजी यावेळेस केली जाते. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाने
हार्दिक याला पण पाहताय गोलंदाजी मार्कवर. लेन थोडीशी डाऊन द लेग आहे आणि या महत्वाच्या धाबा आहेत आणि कुठेतरी या ज्या धाबा असतील ना त्याचं स्वागत करेल. आणि महत्वाच्या आता पंचांचे दोन्ही हात झाले समांतर. इट्स अ व्हाईट बॉल. बोनस रुपी 5 महत्वाच्या धाबा चौकार. क्षेत्राची सुंदर सोन्यानं सजली क्रीडा 55 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. व्हाईटचा इशारा आलाय 4+1. 5.1 चेंडूंचा खेळ. महत्वाच्या या धावा आहेत. बॅकअप दिलेंत आहे. परिपूर्ण कंट्रोल तर जरूर सुटले परंतु फटका अधिकाधिक उंच अधिकाधिक लांब. अप्रतिम पद्धतीने आदित्यच्या बॅटमधनं हा षटकार लॉंग लेग मध्ये क्लिअर करेल. 6. ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद हाय कडक. थँक्यू. पहा पुन्हा एकदा ती बॅकअप दिलेंत हाताळली. एका हाताचं कंट्रोल सुटलं होतं जरूर परंतु जे टायमिंग हवं होतं ना चेंडू आणि बॅट मध्ये ते व्यवस्थित पद्धतीने जुळलं आणि लॉंग लेग मध्ये चेंडू निघून गेला अधिकाधिक लांब आणि तितकाच अधिकाधिक उंच. या 6 धावा मिळतात. या 6च्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 61 या अंकांवर. पहा ज्या धावा हव्या होत्या ना त्या धावा मिळाल्यात. आता थोडस मोमेंटम आहे ना हे शिफ्ट होत असताना खुशी भक्ती चॅलेंजर या संघाकडे. चेंज ऑफ पेस परंतु फरक पडणार नाहीये. परिपूर्ण पुलच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलं जाईल. वाईडिश कौकन सीमारेषा पार लावले चेंडूला पंख आणि धाडलं गेलं लांबच लांब. षटकार. गुड शॉट. पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. पालघर जिल्ह्यात क्रिकेट थँक्यू. पहा आदित्याला पण पळताय. आदित्य जर आधी आला असता तर धावसंख्या अधिकाधिक असती परंतु लेट आणि थेट भूमिका ही आदित्यने देखील बजावलंय. 67 या अंकांवर धावफलक आहे. बॅक टू बॅक षटकार आलेत. काल देखील या सिच्युएशन मधनं अगदी आदित्यने मॅच जिंकून दिली होती. हे देखील महत्वाचं आहे. वाईटचा इशारा आलाय. प्रेशर आता पूर्णपणे शिफ्ट होत असताना आई जीवदानी एंटरप्राइजेस या संघावर 68 या अंकांवर धावगती जी अधोरेखित आहे. 5.3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला. पहा पहिला चेंडू चांगल्या गतीने चांगल्या लेंथवर हाताळला होता परंतु एक चौकार व्हाईटच्या रूपाने आला. मोमेंटम शिफ्ट झालं. बॅक टू बॅक षटकार आले आणि आता गती जी आहे ना आणि जी लाईन आहे ती भरकडत असताना ऑन साईडला खेळलाय. थोडासा ओव्हरपिच चेंडू जरूर होता. तितकंसं टायमिंग जुळू शकलं नाही. आता दुसरी धाव घेण्याचा मानस जरूर आहे. फेकी थोडीशी उशिराने झाली आणि याच अगदी उशिरेचा फायदा घेतला दोन्ही फलंदाजाने. पाहिलं फेकी तितकीशी कन्व्हिन्सिंगली नाही कारण की आदित्यला ती स्ट्राईक हवी होती. या 2 धावा मिळत आहेत. दुहेरीच्या साहाय्याने धावगती 70 या अंकांवर. हार्दिककडे थोडासा अनुभव जरूर कमी आहे परंतु इथून कमबॅक त्याला देखील करून दाखवावं लागेल. सुरुवात चांगली झाली होती आणि त्यालाच कुठेतरी पकडून धरावं लागेल. हार्दिकला देखील 2 चेंडू चांगल्या गतीने हाताळावे लागतील. इनसाइड आउट खेळलाय जरूर. फटका हा फसेल. आकाश तांडेल या झेलखाली आता चुकी होणार नाही. अगोदर झालेल्या चुक्या जर त्या दुरुस्त झाल्या असताना तर डेफिनेटली धावसंख्या थोडीशी कमी जरूर असते परंतु सुधारण्याला उशीर क्रिकेटमध्ये कधीच करायचा नसतो आणि आकाशने चांगल्या पद्धतीचा हा झेल टिपला परंतु आदित्यने आपलं काम आहे ना ते चोख पद्धतीने पार केलं. 7 चेंडूंमध्ये 21 धाबींची एक आतिशी इनिंग आणि आदित्यचा खेळ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने झाला समाप्त. गॉन. पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. वैतरण ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद हाय कडक. वैतरण ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद हाय कडक. वैतरण ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद हाय कडक. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल 70 या अंकांवर. धावफलक जे अधोरेखित आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर आणि शेवटचा अंतिम चेंडू या पहिल्या इनिंग मधील. खेचून जरूर मारायचं होतं. सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे परंतु जी धावसंख्या हवी होती ना ती धावसंख्या मिळाले. टीम खुशी भक्ती चॅलेंजर या संघाला आणि चॅलेंजर या संघाने चॅलेंज ठेवलंय. आता 71 धावसंख्येचं अतिशय सुरेख पद्धतीची अगदी आपण पाहताय जी गोलंदाजी विशेष करून सुरुवातीमध्ये झाली पॉवर प्ले मध्ये परंतु तदनंतर खर्चिक ठरले गेले गोलंदाज आणि या षटकामध्ये देखील हार्दिकने 20 धावा
ज्या जवळ खर्च केल्या. 70 धाबा झालेल्या आहेत. 71 धावसंख्येचा पाठलाग जो करायचा आहे. पहिल्या इनिंगमध्ये जी बॅटिंग झाली खुशीभक्ती चॅलेंजर या संघाकडनं वैभव वैती सुरुवात खराब. डकवर तो बाद झाला. तदनंतर यश पाटीलने मात्र धुरा सांभाळली. 12 धावेंचं अगदी योगदान. मदन दलवीने चांगला खेळ केला. 16 चेंडूकडे 24 धावा त्याच्या बॅटमधनं. तदनंतर हार्दिक पाटील आपण पाहू शकलात रनआउटच्या स्वरूपाने तो देखील बाद झाला. सिद्धेश किणी कुठेतरी डकवर बाद झाले. तदनंतर अशोक भोईर 1 धावेंवर नाबाद जरूर राहिले परंतु आदित्य पाटीलचा खेळ 7 चेंडूंमध्ये 21 धावा. याला आपण म्हणू शकाल की मिनी इनिंग जरूर आहे परंतु हीच इनिंग आता गेम चेंजर बनू शकते. नाण्याची एक बाजू आपण पाहिलंय 70 धावे संख्येपर्यंत संघ पोहोचलाय खुशीभक्ती चॅलेंजर आणि जिथून चॅलेंज ठेवलं गेलं 71 धावसंख्येचा आई जीवदानी एंटरप्राइजेस या संघाला या मॅच मध्ये विजय होण्याकरिता. ही मॅच तितकीच निर्णायक असेल विशेष करून आई जीवदानी एंटरप्राइजेस या संघाकरिता कारण की स्पर्धेमध्ये जर तुम्हाला अधिकाधिक मजबूतीने टिकून राहायचं असेल तर इथून या धावसंख्येच्या दिशेने अगदी पोहोचणं ते तितकंच महत्वाचं आहे. चॅलेंज निर्माण करतील चॅलेंजर संघाचे गोलंदाज देखील तर आई जीवदानी एंटरप्राइजेस संघाला देखील आज एक चांगला खेळ करावा लागणार आहे. काय घडेल काय बिघडेल या सर्व काही गोष्टी कळणार आहे. सेकंड इनिंग मध्ये आपण वळणार आहोत परंतु देऊया टॉस करिता कॉल. चला कृतिका एंटरप्राइजेस आणि रॉयल स्ट्रायकर्स 7999 दोन्ही संघाचे कर्णधार चला टॉस करण्याकरिता मार्गस्थ व्हा. नाद हाय कडक पैठण ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद हाय कडक शिवरायांच्या नावाने आज दंताराचा टीम हाय कार्डीची राम 11 कसलरी गावाची पावर हाय या संघाची PX वॉरियर्स तलवार संघाला हाय हो भलतच मान श्री साई स्पोर्ट खाडीची तिमके साईच्या आशीर्वादानं पैठण ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद हाय कडक 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 थँक्यू. चेक. चला रॉयल स्ट्रायकर्स 7999 आणि टीम कृतिका एंटरप्राइजेस दोन्ही संघाचे कर्णधार आपण लवकरात लवकर या. मी सत्यवान साबणे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ स्थानी केला जाईल टॉस. चला बोथ टीम कॅप्टन्स डोंट वेस्ट द टाइम. प्रत्येकाला शेड्यूल अवगत आहे आणि म्हणूनच लवकरात लवकर पहिला कॉल दिल्यानंतर तुम्हाला उपस्थित राहायचं असतं. त्याला रॉयल स्ट्रायकर्स 7999 आणि टीम कृतिका एंटरप्राइजेस सेकंड इनिंगला देखील सुरुवात होत आहे म्हणून लवकरात लवकर इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं तितकंच महत्वाचं आणि गरजेचं आहे. त्याला कॅप्टन्स थोडीशी घाई करा प्लीज.
ओपन येतात मला वाटते अगदी इथून रॉयल स्ट्रायकर्स 7,999 आणि टॉसचा कॉल सत्यवानजी सापणे ज्या आहेत या मॅच करिता दोन्ही संघांना. सो टीम कृतिका एंटरप्राइजेस वॉन द टॉस इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स भरतजी मोरे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच आदेश. सर्वप्रथम गणरायाला वंदन, ग्रामदेवतेच्या चरणी नतमस्तक आणि महाराष्ट्राचे आराध्य देव शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी भरत मोरे इथे आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतो. आपण पाहत आहात वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं आयोजित वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग 6 थरार, दुसरी रजनी, दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीतील हा पहिला सामना 1 फॉर दी ओव्हर आणि त्यानंतर वाईट अतिरिक्त स्वरूपाची धावफलकामध्ये ऍड होईल. रेफर केलंय तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय जातोय. चेंडू डोक्यावरून गेलाय का, तिसरे पंच आता व्यस्त होतील. अनेक साऱ्या गोष्टी, टप्पा कुठे पडला, टप्पा पडल्यानंतर उसळी घेत असताना पॉपिंग क्रीजच्या वरती चेंडू कोणत्या आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे जर का तुम्ही बघायला गेलात तर भरपूर साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये काउंट केल्यात. इट्स अ वाईट बॉल. पंचांचा इशारा आलाय आणि त्यामुळे रिव्ह्यू गमावलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. अतिरिक्त स्वरूपाची धावफलकामध्ये ऍड होईल. बघा असं होतं ज्यावेळेला आपण खेळतो त्यावेळेला आपल्याला वाटतं की हा चेंडू तसा नाहीये, असा नाहीये, कारण आपल्या विरोधात कोणत्या गोष्टी जाव्या असं कुणालाच वाटत नाही आणि त्यामुळे त्या भावनेच्या आहारी जात असताना कदाचित हा रिव्ह्यू घेतला गेलाय. पहिलं षटक मार्गस्थ आहे, 2 धावा बिनबाद. आई जीवदान एंटरप्राइजेस समोरच्या दिशेने खेळायचं होतं परंतु शेवटच्या क्षणाला फटका आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. फुलर लेनच्या या चेंडूवरती हा जो फटका आहे तो व्यवस्थित रीतीने कनेक्ट नाही झालाय, त्यामुळे फक्त एकच धाव येताना दिसते. प्रत्येक चेंडूवरती एक धाव दिसते. हार्दिक बॉलिंग मार्क वरती आहे. 2 सुरुवातीचे डॉट, 2 त्यानंतर वाईट, त्यानंतर एक सिंगल. कंट्रोल दिसला की नाही हा प्रश्न येऊन उभा राहतो. त्यावेळेला हार्दिकचा आत्मविश्वास थोडासा अप असेल कारण त्याने मोठा फटका मारू दिलेला नाहीये. 2 वाईटमुळे थोडीशी हानी जरूर झाली आहे पण त्याला बॅक करण्यासाठी अगोदर तयारी केली. यावेळेला शफल झाले आणि त्यानंतर दिशा देत असताना स्लाइस केलं चेंडूला. कव्हर पॉइंटच्या दिशेने पाठवलं. चेंडू पॉइंटच्या दिशेने निघून गेला. सीमारेखा पार आलाय चौकार. थँक्यू डीजे. बघा कशा पद्धतीचा चेंडू होता. शॉर्ट ऑफ लेन, उसळी तितकी जास्त नाही परंतु चेंडूवरती येत असताना फॉलो केलं आणि बरोबर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या जवळून चेंडूला पाठवलं. सीमारेखा पार. 4 धावांसाठी नजाकतीनं भरलेला फटका. चांगलं कनेक्शन, चांगलं पदलालित्य, चेंडूच्या गतीला परखलं, मेरिटवरती खेळले आणि त्यामुळे धावा बनल्या. कालच्या दिवसामध्ये असे अनेक सारे इन्सिडेंट्स होते त्याची चर्चा करणार आहोत. यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू खोलर टप्प्याचा होता. स्टंपच्या समोर येऊन त्याला बॅटचा स्पर्श झाला आणि त्यानंतर एक धाव मात्र धावून कंप्लीट केली गेली. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला गेलाय. त्याचं कारण एकच, 3 धावा आल्या होत्या, चौकार आला होता, 7 बनल्या होत्या, 8 वरती न्यायचं होतं आणि स्ट्राईक रोटेट करायचं होतं. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. क्षेत्ररक्षणाची सजावट, डीप मध्ये प्रोटेक्शन, काउ कॉर्नर, मिड विकेट आणि वाईड इज लॉंग ऑफ. आडव्या बॅटने खेळलाय, फटका बसला. चेंडू उंच हवे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेलचीतचा प्रयत्न, झेल नाही झाला. प्रयत्न चांगले होते पण मिसजस्ट झाला होता हे त्याच्या रनिंग वरून दिसून आलं होतं. अखेरकार षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला तेव्हा 10 धावा धावफलकावरती आई जीवदान एंटरप्राइजेस या संघाच्या कोणताही विकेट न येत असताना. जरी मरी बॉईज डोली व टीम हाय हो एक नंबर. मी तैट बज खरडी टीमला नाही गो कोणाची नजर. थँक्यू डीजे. कालचा दिवस ज्या वेळेला, कालची रजनी ज्या वेळेला संपली, आता ती रजनी म्हटण्यापेक्षा सकाळ पहाटेचे ते मला वाटते 4 वाजून गेलेले असतील ज्या वेळेला कालच्या दिवसाचा एंड झाला. आणि एंड झाल्यानंतर शेवट कोणी गोड केला तर आय थिंक जाणता राजा
त्यानं त्या मॅचला जिंकलं होतं. आज पहिली मॅच आपण बघतोय त्याच्यामध्ये आईज उदान एंटरप्राइजेस आणि त्यांच्या समोर संघ खेळतोय. खुशी भक्ती चॅलेंजर्स हा संघ त्यांच्या समोर आहे, ज्याने पहिली बॅटिंग केली आहे. लक्ष ठेवलंय हा सामना जिंकण्यासाठी. आता 30-61 म्हणजे 71 धावांचं लक्ष आहे. 30-61 या मैदानावरती तितक्या सोप्या आहेत की अवघड, या प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळात मिळणार आहे. कारण दिवस नवीन आहे. नवीन दिवसामध्ये खेळपट्टी कशा पद्धतीने रिॲक्ट करते, वातावरण कशा पद्धतीचं आहे, हा ॲटमॉस्फिअर कोणाला सपोर्टिव्ह राहील, या साऱ्या गोष्टी या मॅच दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहेत. पण मैदानाची भौगोलिक रचना किंवा त्याच्यामधील अंतर बघा. आमचे समालोचक मित्र आदेश पाटील यांचे चिरंजीव अंश आदेश पाटील यांचाच वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त अंश तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. VGPL सीझन 4च्या वतीनं, समस्त वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आणि आमच्या संपूर्ण टेक्निकल डिजिटल टीमच्या वतीने सुद्धा आपण दीर्घायुष्य व्हा. येस सर, नो साठी रेफर केला गेलाय. आय थिंक बिमरचा का? ओके, चेक केला जाईल. काय चेंडू वेस्ट साईडच्या वरती आहे का? जर वेस्ट साईडच्या वरती होता तर किती वरती होता हे सुद्धा पाहिलं जाणार आहे. पॉपिंग क्रीजच्या वरती येत असताना वेस्ट साईड मापली जाते. पंच आमचे बघतायत आणि त्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. कुठून खेळला होता फटक्याला, फटका कनेक्ट झाला त्यावेळेला चेंडू कुठे होता, अनेक साऱ्या गोष्टी दाखवल्या जातात आमच्या नयन तांडेल यांच्याद्वारे आमच्या तिसऱ्या पंचांना. दुसऱ्या इनिंगचा खेळ मार्गस्थ आहे, ज्या दुसऱ्या इनिंग मध्ये 71 धाबांचा पाठलाग आहे. 71. इथून जर का हा नो बॉल मिळाला, त्याच्यावर त्याला धावा ऍड झाल्या तर भरपूर साऱ्या गोष्टी बदलतील. गोष्टी म्हणण्यापेक्षा मोमेंटम नावाचा प्रकार जो दिसत नाही तो फील होतो, तो कदाचित बदलण्याचे चान्सेस जास्त आहेत. पुढे मागे वर खाली झोन झूम आउट सगळं करून बघितलं जातंय आणि सगळ्यांच्या नजरा बरोबर आमच्या त्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी असं पंचांचं सांगणं आहे. बघा कशा पद्धतीने चेंडू आला होता, पॉपिंग क्रीज वरती येत असताना डेप्थ होताना दिसतोय. हो, यावेळेला ड्राईव्ह केलं चेंडूला, कव्हरच्या दिशेने चेंडूला पाठवलं, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय तोपर्यंत एकाचं रूपांतर 2 मध्ये, एकाचं रूपांतर 2 मध्ये झाल्याने 2 धावा चपळाईने पूर्ण सुद्धा होताना पाहायला मिळाल्या. चला, यावेळेला ड्राईव्ह केलं चेंडूला, पण हा चेंडू कटच्या स्वरूपाने गेला आणि तिथे मला वाटतं 1 धाव की 2 धावा मिळाल्यात आणि 2 धावाने धावफलक पुढे जाईल. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. धावफलकावरती धावा 18 आहेत. 18. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर आस्किन रन रेटच्या जवळपास राहण्याचा प्रयत्न केला गेलाय. प्रशांत आणि रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 13 धावांवरती रोहित खेळतात. प्रशांतचं 3 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. उर्वरित 3 चेंडू, त्या अगोदर हा चौथा चेंडू बघूयात. हो, गुडलेनच्या चेंडूला ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, फक्त दिशा दिली गेली. खूप वेळानंतर असं कुठेतरी बघायला मिळालं की फलंदाज प्लेसमेंट सुद्धा करतायत, चेंडूला फक्त ढकलण्याचा प्रयत्न करतात, स्ट्राईक रोटेशनवरती भर देत आहेत. खूप क्वचित पाहायला मिळतं ज्यावेळेला आपण मोस्ट ऑफ टाइम टेनिस बॉल क्रिकेट ग्रामीण पद्धतीचं बघतो, त्याच्यामध्ये या साऱ्या गोष्टी खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात. पण आज काहीशी वेगळी मानसिकता आईज उदान एंटरप्राइजेस या संघाची बघायला मिळते. यावेळेला वेट केलं, वेट करून चेंडूला तटावून पाठवलं, पॅकडाक स्क्वेअर लेग, सीमारेखा पार, षटकार. श्रमजीवी संघटना बॉईज दैतर साऱ्याच्या आहे मनानं, येशूबाई एंटरप्राइज चालल्यात बाडा हाय त्यानं साऱ्यात मानं. बघा, हुक करायला कितीसा वेळ होता. सुरुवातीला शफल झाल्यानंतर ऑनसाईड पूर्णपणे ओपन होती, प्रोटेक्शन नव्हतं डीपमध्ये, जरी फटका फसला तरी सुद्धा हानी होणार नव्हती. खूप मोठं लायसन मिळालं आणि त्याचा फायदा उचलत असताना पॅकडॉ स्क्वेअर लेग, लॉंग लेगच्या दिशेने चेंडूला पाठवत असताना 6 धावा अर्जित केल्यात आणि धावफलक 25 वरती जाऊन पोहोचलंय.
स्ट्राईक रोटेशन किती ताकद देऊन जाते किंवा किती मोठं दडपण गोलंदाजावरती टाकते याचं हे जिवंत उदाहरण आहे. 25-0 अभेद भागीदारी या दोन खेळाडूंची. रोहितने चांगला स्टार्ट दिल्यानंतर प्रशांतने सुद्धा त्याच्या पावलावरती पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केलाय. दडपण मात्र आदित्यवरती आहे. काल आदित्यचा खेळ सगळ्यांनी बघितला. किती समजदारीने भरलेली पारी त्यानं खेळली होती. ओ मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, शरापासून लांबचा चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न, चेंडूंचा वेग, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. कोणतीही चुकी नाही झाली आणि फलंदाज प्रशांत बाद. वैतरण ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद हाय कडक. थँक्यू डीजे. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग त्याचा थरार आपण बघत आहात आणि या वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा दुसऱ्या रात्रीचा खेळ आपण बघत आहोत. पहिला सामना आहे ज्याच्यामध्ये 71 धावांचा पाठलाग. चोवीस चेंडूंनी 46 धावांची गरज आहे. 24 बॉल रिमेनिंग अँड 46 रन्स रिक्वायर्ड टू विन. या स्पर्धेसाठी लाभलेले आमचे देणगीदार स्पॉन्सर, ज्या जर्सीज आपण बघताय त्या जर्सीचे स्पॉन्सर आहेत आमचे रफिक स्क्रॅप मर्चंट, रफिकबाई पसई. त्याचबरोबरीनं बॉलचे स्पॉन्सर श्री अजित अनंत भोईर, नगरसेवक वॉर्ड क्रमांक 21 बहुजन विकास आघाडी. बजरंग एंटरप्राइजेस श्री राजेजी पाटील यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचचा किताब रुद्र पाटील यांच्याद्वारे. भरतजी वैती थंडगार कोल्ड्रिंक 100 आणि जे काही आपण पाणी पितात त्याचे जार, ते 100 जार त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. कोशिंबी तेल राजेजी धुळे यांच्याकडून आर्थिक सहाय्य. फणसपाडा प्रकाशजी पाटील यांच्याकडून आर्थिक सहाय्य. अमितजी भगत फणसपाडा त्यांच्याकडून आर्थिक सहाय्य. मधुकर पाटील तलावपाडा यांच्याकडून आर्थिक सहाय्य. अशोकजी केणी फणसपाडा यांच्याकडून आर्थिक सहाय्य. एकनाथ वासुदेव पाटील तलावपाडा यांच्याकडून आर्थिक सहाय्य. सतीश गावड DUPS च्या उपाध्यक्ष यांच्याकडून आर्थिक सहाय्य. विकास वैती कसराळी यांच्याकडून आर्थिक सहाय्य. त्यानंतर सागर सापणे फणसपाडा यांच्याकडून आर्थिक सहाय्य आणि विशेष आर्थिक सहाय्य मान्य श्री प्रभाकरजी पाटील खार्डी यांच्या माध्यमातून. आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. आपण केलेल्या योगदानामुळे, केलेल्या सहकार्यामुळे ही स्पर्धा खूप चांगल्या रीतीने पार पडते आणि त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. 24-46 या इक्वेशन मध्ये मॅच असताना बॉलिंग मार्कवरती गोलंदाज येऊन सज्ज होत आहेत. यश सागर पाटील. यशचा पहिला बॉल शॉर्ट बॉल होता आणि त्याला ऑनसाइडला फक्त ढकलून दिलंय, पुश केलंय. एका धावेसाठी सिंगल. पण या चेंडूवरती जर का पुलचा फटका खेळला असता तर कुठेही हा चेंडू गेला असता त्याचा काही नेम नसता. कारण अशा प्रकारचा चेंडू तुम्हाला वारंवार मिळणं तेवढं सोपं नाही आहे. जीत पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत या VGPL सीझन 4 च्या वतीनं. दोघांमध्ये चर्चा होतीये इथून पुढे कशा प्रकारचा खेळ करायचा आहे. 71चा पाठलाग, 1 विकेट गेली आहे. खूप मोठी जबाबदारी रोहितवरती आहे. भाविक त्याला साथ देण्यासाठी आलाय आणि भाविक आल्यानंतर रोहितने कदाचित त्याच्यावरती सुद्धा वेगळा भार टाकलाय, म्हणूनच त्याला स्ट्राईक एंडवरती आणण्यात आलंय. तिसऱ्या षटकातला खेळ. हो, यावेळेचा फुल ऑर्लेनचा बॉल त्याला ऑनट्राईच्या रूपाने खेळलंय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग लॉंग ऑन मध्ये होते. जोपर्यंत फिकी केली जाईल तोपर्यंत सिंगल. एका एकाने पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातोय. करंट रन रेट, सध्याची धावगती जर बघाल तर अपेक्षित धावगतीप्रमाणे होत चाललेली आहे. त्यामुळे आई जुदान एंटरप्राइजेस हा संघ थोडासा वरचढ आणि चांगल्या स्थितीमध्ये. पण 6 षटकांची मॅच असल्या कारणानं जोपर्यंत 3 षटकं 4 षटकं होत नाही तोपर्यंत कोणता संघ वरचढ आहे आणि हॉट फेवरेट आहे त्या सामन्यामध्ये याचं भाकीत करणं योग्य नाही राहणार. 22-44. हो, जास्त शफल झालेत. सुरुवातीलाच लाईन पासून खूपच बाहेर आले आणि त्यामुळे बॅट आणि बॉलचा संपर्क करण्यासाठी
खूप मोठी मेहनत लागली. बॅट तर फिरली परंतु अंतर जास्त वाढलं. बघा अँगल बनवून टाकण्याचा प्रयत्न ऑफस्टमच्या वरून चेंडू गेला. बॅट सुद्धा उशिराने फिरली आहे. लाईन पासून भटकल्यानंतर फटका करण्यासाठी उशीर झाला आणि त्यामुळे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल आलाय. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं यशचं. ज्या पद्धतीचा त्याने कमबॅक केला. 27-1 2.3 चेंडू. अजून 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 21 चेंडू आणि 44 धावांची गरज. शॉर्ट बॉल आहे. यावेळेला हुक करायचं होतं परंतु पुल झालाय आणि हा पॉवरफुल होत असताना मिड विकेट सीमारेखा पार येतोय VGPL षटकार. पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे कडक. थँक्यू. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे कडक. खूप कमी वेळामध्ये या साऱ्या गोष्टींना जुळवून आणलं आणि त्यानंतर कालच्या दिवसापासून या स्पर्धेला सुरुवात झाली. सुरुवात होत असताना ही दुसरी रजनी, दुसरी रात्र. हो यावेळचा पुढचा चेंडू काय जबरदस्त खेळलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट मिडविकेटच्या डोक्यावरून अजून एक येतोय. उत्तुंग दर्जेदार शानदार बहारदार षटकार. बेधडक. पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. थँक्यू. सुरुवातीला लाईन मध्ये आले. विकेट टू विकेट बॉलिंग करण्याचा प्रयत्न आणि तो अंगलट आलाय आणि म्हणूनच की काय हा चेंडू सरळ निघून गेला मिडविकेटच्या सीमारेखा पार. फुल ऑन लेनचा चेंडू होता. त्याला भापलं, परकलं आणि त्यानंतर बॉटम हँडला वापरत असताना पाठवलं. रिस्टच्या साहाय्यानं सीमारेखा पार षटकार. धावफलक 39 वरती जाऊन पोहोचलाय. तिसऱ्या षटकामध्ये तोडफोड बॅटिंग रोहित कडून बघायला मिळते. अनेक जण मगाशी म्हणत असणार आहेत की कशाला पुश केलंस, मोठा फटका मार, पण त्याने वेळ घेतलाय. वेळेची किंमत आता तो मोजतोय. यावेळेला शरीरापासून लांबचा चेंडू, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन होतं. त्याला परकत असताना पाठवलं कव्हरमध्ये. जोपर्यंत फेल केलं जाईल एक धाव येते. षटक क्रमांक तिसरं संपलं. 40 धावा धावपलकावरती. एका गाड्याच्या पतनानंतर आई जुदानी एंटरप्राइजेस. 18 चेंडू 31 धावांची गरज. चैत्राची संध्याला सोन्याला सजली एक विवाही कलांगो. घाटामाटात मिरवूया पालखी आईचा सोहळा आहे तो. 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 चाळीस वरती एक आहे. 18 चेंडूने 31 धावांची गरज आहे. म्हणजे 10.33 ची सरासरी प्रत्येक षटकागणी येणं गरजेची. अपेक्षित धावा आहेत प्रत्येक ओव्हर दरम्यानच्या. त्या मनवल्यानंतर सामना विजय होता येणार आहे आई जुदानी एंटरप्राइजेसला. पण एक संधी जरूर आहे. आस्किंग रन रेट 10च्या वरती असणं म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुमच्याकडे वाचण्यासाठी काही ना काहीची जागा शिल्लक असण्यासारखं आहे. नवीन गोलंदाज हार्दिक आपल्या कोट्यातील दुसरं षटक घेऊन आलाय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. पंच वळत असताना त्यांनी सांगितलं हा बाईड आहे. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होते. शेवटच्या क्षणाला चेंडूला जाऊ दिलं. बघा कशा पद्धतीचा हा चेंडू होता. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू आणि बिलकुल वाईड लाईनच्या बाहेर गेला आणि फलंदाजाने बघितलं की हा वाईड लाईनच्या बाहेर जातं म्हटल्यानंतर त्याला जाऊ द्यावं. छेडछाडी करण्याचा कोणताही प्रयत्न नाही. 18 चेंडू आणि आता 30 धावांची गरज आहे. फुल ऑन लेन समोरच्या दिशेने खेळायचं होतं. चेंडू निघून गेलाय. बाडीस लॉंगांच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे. फील्ड करतील, फेकी करतील. तोपर्यंत 1 आणि नंतर 2. त्रेचाळीस वरती 1. पहिल्या चेंडूचा खेळ झाला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूला खेळण्यासाठी फलंदाज तयार होते. रोहित 12 चेंडू आणि 30 धावा त्यानं केलात. मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे रोहितचं या दुसऱ्या इनिंगला खेळत असताना.
44 वरती 1, 16 चेंडू 27ची गरज आहे. स्ट्राईक एंड वरती आता भाविक आल्यात. पाहूयात कशा प्रकारचा खेळ भाविक कडून पाहायला मिळतोय, कारण रोहितला 7 भाविकची मिळणं गरजेची. हार्दिक विकेटच्या शोधात आहे, कारण पार्टनरशिप जशी बनत जाते त्या पार्टनरशिपला ब्रेक नाही केलं तर मात्र मोमेंटम नावाचा जो प्रकार आहे तो पूर्णपणे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने राहील. आणि मोमेंटम जर का तुमच्या विरोधात राहिला तर मात्र तुम्ही कितीही मोठी मेहनत करा त्याचा काही फायदा होणार नाही. 16 चेंडू आणि 27 म्हणजेच तुम्हाला अजूनही या येणाऱ्या 4 चेंडूमध्ये एका 2 धाबाच द्यायच्यात. कोणताही मोठा फटका खायचा नाहीये, विकेट मिळवायची आहे. पलटवार करण्यासाठी या साऱ्या बाबी गरजेच्या आहेत, पण दोन्ही संघ जिंकण्यासाठी आलेत म्हटल्यानंतर आपापल्या परीने ते प्रयत्न करणारच. बॉल तयार, राऊंड द विकेट. यावेळेला उशिराने बॅट फिरली आहे आणि ज्या डॉटची चर्चा करत होतो तिथे तो डॉट बॉल आलाय. एक लॉजिक आहे, तुम्हाला विकेट कधी मिळतात? फलंदाजावरती दडपण बनवल्यानंतर, धावांचा डोंगर त्यांच्या नजरेसमोर असल्यानंतर. इथे जर का गोलंदाजाने डॉट काढले तर दडपण फलंदाजावरती येणार आहे. दडपणामध्ये खेळलेला फटका कदाचित फसणार आहे. फसलेला फटका तुम्हाला विकेट देणार आहे. अशा अनेक सारे लॉजिक असतात. सुरुवातीला जी सुरुवात झाली त्याला ताकद बनवली जाईल का? यावेळेचा चेंडू वेगवान होता, शॉर्ट बॉल होता, अँगल बनवणारा होता आणि अँगल बनवत असताना यष्टरक्षकाच्या हातामध्ये सुद्धा गेलाय. बघा राऊंड द विकेट आले होते. डावखुऱ्या फलंदाजासाठी पाहिलं होतं की फलंदाज जास्त सफल झाला आणि त्यानंतर बरोबर मिडल स्टंपच्या वरून चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये गेला. डॉट बॉल आलाय. आता 14-27 येणारे 2 चेंडू निर्णायक आहेत, महत्वाचे आहेत. हा सामना कोणत्या दिशेने जाणार हे ठरवणार आहेत. हार्दिकला या 2 चेंडूवरती आतापर्यंत लावलेल्या मेहनतीपेक्षा म्हणजे जोरापेक्षा जास्त जोर लावायचा आहे. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. यावेळेला हुक काढण्यामध्ये यश. कोणत्याही क्षेत्ररक्षक डीप मध्ये नाहीये. चेंडू निघून चाललाय दग दग करत. फाईन लेग सीमारेखा पार. BGPL चौकार. विकेट 16 घरलंय बेधडक. पैठण ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे कडक. पैठण ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे कडक. पैठण ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे कडक. थँक्यू. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे कडक. नाव आहे तितकंच मोठं आहे, कारण याच ठिकाणावरून अनेक सारे खेळाडू घडणार आहेत. हो, यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. गुडलेंडवरून चेंडू हलकाचा उसळी घेताना दिसलाय. षटक क्रमांक 14 संपलं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 48 वरती 1. आता 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. शिवरायांच्या नावाने आज जाणता राजाटी भाई कार्डीची. थँक्यू डझे. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. बारा 23 पहिलाच बॉल फुल ऑन लेनचा आणि त्या चेंडूला मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करण्यामध्ये आलं यश. चेंडू निघून गेलाय. फाईन लेग सीमारेखा पार. चौकार. साऱ्याच्या आहे मनानं. येशूबाई इंटरकडे तल्यात पाडा आहे त्यानं साऱ्यात मन. पैठण ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे कडक. पैठण ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे कडक. पैठण ग्रामीण प्रीमियर लीग.
चौकार आला, 4 धावा आल्या आणि 4 धावा आल्यानंतर धावफलक वेगानं वाढत असताना जाऊन पोहोचला 52 वरती. आता 11-19 मॅच येऊन थांबली आहे. बॉलर पुन्हा एकदा तयार. समोर खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, बॅटची वरची कडा, गोलंदाज चेंडू खाली आला. ओ ओ ओ ओ 1 2 3 4 हाऊ मेनी अटेम्प्ट्स. शेवटी बॉल सोडलाच. दडपण होतं आणि ते दडपण पूर्णपणे दिसून आलं. जीवदान मिळालं फलंदाजाला, पण तोपर्यंत एक धावचं धावून कंप्लीट. बघा कशा पद्धतीने हा चेंडू हातातून निसटलाय. तिसरा अटेम्प्ट, चौथा, पाचवा, सहावा. आता स्वतःच पडलाय बॉल पडायच्या अगोदर. आणि त्यानंतर पायाने सुद्धा प्रयत्न केला आणि त्यानंतर चेंडू दंडीला दान झालाय. एक धाव तोपर्यंत धावून कंप्लीट झाली. डोक्याला हात लावलाय. वेळ निघून गेल्यानंतर याचा सुद्धा काही फायदा नसतो. 53 वरती 1. दोन्ही संघ तयार राहायचं. यानंतर होणारा सामना नाणेफेकीचा कौल झालेला आहे. 10 चेंडू 18 धावांची गरज आहे. भाविकला स्ट्राईक मिळते. 36 धावांवरती रोहित खेळतात. खूप चांगली समजदारीनं भरलेली, जबाबदारीनं भरलेली पारी त्यानं सादर केली आहे. बघा ना, आमचे 2 12th मॅन शैलेश आणि अक्षय, जेवलग मित्र, एकमेकाचे साथी दिवस रात्रीचे, आता वेगवेगळ्या टीम मध्ये खेळतात. फटका पुन्हा एकदा फसला. ही संधी कोणासाठी? हो, यावेळेला क्षेत्ररक्षक. वा, ओनरने कॅच घेतला आणि शेवटी त्यांचा राग त्या बॉलवरती निघालाय. चेहऱ्यावरती स्माइल आहे. म्हणजेच आम्हाला या विकेटचा आनंद आहे. भाविक बाद. अजून एका विकेटचं पतन. दुसरा झटका आई जुतान एंटरप्राइजेसच्या संघाला. नाम आडवाड डोंगर त्यानुवाईचा मंदिर आडवाड डोंगर त्यानुवाईचा मंदिर आडवाड डोंगर त्यानुवाईचा मंदिर डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर नाम आडवाड डोंगर त्यानुवाईचा मंदिर आडवाड डोंगर त्यानुवाईचा मंदिर आडवाड थँक्यू. आडवा डोंगर म्हणण्यापेक्षा बॉलरला आडवा येणं गरजेचं आहे. आता विकेट आल्यानंतर एक कॉन्फिडन्स जरूर मिळाला आहे. गोलंदाजाला 9 चेंडू 18 धावांची गरज आहे. यश वैती. यशची काउंटिंग किती आहे? 1 2 3 3 जण आहेत. यश, आता 3 जण यश असल्यानंतर तो खरा यश कोणाच्या बाजूला जाणार? यश संपादन करण्यासाठी सगळे खेळतायत सामन्यामध्ये, स्पर्धेमध्ये. यावेळेला फुलालेंचा चेंडू, ड्राईव्ह केले, चेंडूला पाठवलं लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत अडवेल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. जष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. पंचाने दंडित केलं वाईडने. अतिरिक्त दादापलकामध्ये ऍड होते. 8 चेंडू 16 धावांची गरज आहे. 1 मध्ये 2, एकाचे 2 करावे लागणार आहेत. नाही केले तर सामना गमावा लागेल. रोहित अजूनही मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहे. पण इथून जर का रोहितची विकेट आली तर मात्र पलटवार होताना दिसू शकतो. फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मैदानाला घरंगळत चेंडू निघून चालला. मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आला. फेकी केली, पण ओहो, संघ मालक सतत पोटाला हात लावतायत. नक्की झाले तरी काय? बघा, काही घडो, चेंडू आडलाय, एक्स्ट्रा रन्स गेलेला नाहीये. फक्त एकच ते समाधान मानावं लागतंय. पण सामना आता थोडासा फसलाय. 12-23 म्हणजेच 11.50 ची सरासरी जिथे अपेक्षित होती तिथे आता 7-15 आलाय. म्हणजेच या चेंडूवरती जर का एखादी धाव, निर्धाव, विकेट काही आलं तरी सुद्धा फिल्डिंग करणारी टीम या मॅच मध्ये खूप मोठा कमबॅक करताना दिसले.
असं म्हणता येईल. मोमेंटम नावाचा प्रकार फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने आहे. बघूयात या वेळेला यश वैद्य काय करतात. शेवटचा बॉल यश वैद्यसाठी. फुलवले दोह वेगवान मागे अडवलाय. यष्टिरक्षकाला त्या फिल्डरची खूप मोठी साथ लाभली आहे, कारण चेंडू इतका वेगाने निघून गेला होता. हाताला नसता लागला तर 4 धावा न बोलता मिळाल्या असत्या. षटक क्रमांक 5 संपलं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 56 वरती 2, 6 चेंडू आणि आता 15 धाव्यांची गरज. आता खरी मजा येणार आहे या शेवटच्या षटकामध्ये. थँक्यू विजय. 6 चेंडू 15 धाबा. कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपविला जाईल, कोणता गोलंदाज वापरला जाणार आहे, यश की सिद्धेश, सिद्धेश की यश. चला लवकर फिल्डिंग लावून घ्या, एवढा वेळ घेऊ नका. तुम्हाला बॉलर चूज करायचा आहे, तुमच्याकडे 1 ते 2च ऑप्शन असणार आहेत, त्यापेक्षा जास्त नाही. त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका, लवकरात लवकर बॉलर चूज करा आणि आपापल्या फिल्डिंग वरती जायचंय. 56 वरती 2 आहेत. 6-15चं इक्वेशन आहे. रोहित स्ट्राईक एंड वरती आहे. दोन्ही संघांसाठी पोषक अशी स्थिती निर्माण झाली आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी पोषक अशी स्थिती काय आहे, तर रोहित जो ऑलरेडी सेट आहे तो स्ट्राईक एंड वरती आहे. बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी पोषक स्थिती काय आहे, तो जो आस्किंग रन रेट 11, 12, 10च्या आसपास होता तो 15 वरती येऊन थांबलाय आणि 15 धावा बनवत असताना किमान 2 मोठे फटके मारायचे आहेत. वातावरण निर्मिती जर बघाल तर सद्य स्थितीला दोन्ही संघांसाठी समान आहे. 6-15, 15-6. सामना पहा, रंगतदार बनत चाललाय. क्षेत्ररक्षणाची सजावट. मिड विकेट काव कॉर्नर. लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने हलकासा झुकताय. पहिलाच बॉल. दुनियाला वाटलं तर वाईट, इथं आला नो. अतिरिक्त स्वरूपाची धाव धावफलकामध्ये ऍड होईल. त्याचबरोबरीनं नेक्स्ट बॉल वरती एक मुभा सुद्धा मिळणार आहे फ्री हिटची. पहिलाच बॉल. सिद्धेश त्यांच्या हातामध्ये चेंडू. रोहितला सुद्धा थोडासा आधार मिळाला. 15 होत आहेत, आता 14 करायचे. 14 करण्यासाठी तुमच्याकडे नेक्स्ट बॉल फ्री हिट, म्हणजे तिथे बाद होण्याची संधी खूप कमी. पुन्हा एकदा उजव्या बाहेर गेलाय. कदाचित फ्री हिटला पुन्हा एक आधार मिळेल. एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव धावफलकामध्ये ऍड होते. दडपण कोणावरती आहे, फलंदाजावरती की गोलंदाजावरती? सद्य स्थितीला बघता गोलंदाजावरती जास्त आहे असं वाटायला लागले. फलंदाजाला मात्र फक्त उभं राहायचं की काय असं वाटतंय, कारण धाबा आपोआप येत आहेत. कोणताही चेंडू झालेला नाहीये. 2 धाबा धावफलकामध्ये ऍड झाल्या. 6 चेंडू 13 धाबांची गरज आहे. 6 बॉल रिमेनिंग, 13 रन्स रिक्वायर्ड टू विन 58 for 2. आई जुजानी एंटरप्राइजेस. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेला बॅकफुटवरती गेले. चेंडूंचा हवेत, हवेमधून ओ हो, वेळ आली होती पण काळ आला नव्हता. हातामध्ये चेंडू बसला पण टिकला नाही, निघून गेला सीमारेखा पार. आलाय षटकार. कारभार आहे त्याचा दमदार, आणि दमदार कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी रोहितने बघा कशा पद्धतीने हा फटका मारला होता. ओ, जर का फुटभर मागे असते कदाचित हा झेल मिळाला असता. जज नाही प्रॉपर झालं, हात तर टाकला गेला पण मागे लाईन कुठे याचं भान नव्हतं, त्यामुळे हा सिक्सर मिळालाय. रोहितचं नशीब खूप चांगलं आहे. 5 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. पुन्हा एकदा नो बॉल. आस्किंग रन रेट आता खाली 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 येत चाललाय. आता 5 मध्ये 6. हळूहळू डीजे मास्टर सुद्धा आमचे अपडेट होत आहेत. काल रात्री म्हणजे शेवटच्या 2 मॅच नंतर अपडेट झालं. शेवटच्या मॅच 2 मॅच बाकी आहेत तेव्हा झालाय.
अच्छा पारसने काय त्याची शक्ती दुसऱ्याला दिली आहे. हो एज अँड गॉन. हो असंच असतं. कधी कधी सगळी काय मेहनत घेतली जाते पण रिझल्ट आपल्या बाजूने लागत नाही. फ्री हिट वरती हा कॅच टिपला गेला. डॉट बॉल मिळालाय. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. मोठा फटका आलाय. वाईड नो आल्यात. फुलटॉस पायावरचा चेंडू फॉलोइंग स्वीप मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. यावेळेला क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि रोहितच्या खेळीचा अंत. गॉन. थँक्यू डिझाई. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा कशा पद्धतीने खेळले. फॉलोइंग स्वीप कनेक्ट झाला त्यावेळेला चेंडू डेप्थ होणार होता आणि त्यामुळे स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला हा चेंडू झेलचेच्या रूपाने